आय प्रति भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सर्व श्रीकृष्ण आणि सर्व संत मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूयात। आपला चौथा अध्याय सुरू आहे, ज्ञान कर्म संन्यास योग नामक। अत्यंत सुंदरचा हा अध्याय, म्हणजे कुठला अध्याय सुंदर म्हणावा आणि कुठला अध्याय साधारण म्हणावा ही खरं तर आपल्या बुद्धीची झेप आपल्याला तिथपर्यंत जाऊ शकतच नाही। पण तरीही जेव्हा एक एक पान आपण बघत जातो, उलगडत जातो, ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह पुढे पुढे सरकत जातो आणि कुठेही गेलं तरी 12व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या फार सुंदर सांगितलंय की गंगेचा प्रवाह कुठेही असला तरी तो पवित्रच आहे। तो काशीला असला काय आणि दक्षिणेकडे असला काय, कुठेही जरी गंगा असली तरी ते पाणी मात्र पवित्रच आहे। त्याप्रमाणे गीतेचं अध्ययन करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपण एकेका अध्यायाचं एकेका श्लोकाचं जसं जसं आपण प्राशन करत जातोय, जसं जसं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत जातोय, गोडी अधिकाधिक वाढतच जाते आणि ते पवित्राहून पवित्र, पवित्राणाम पवित्रोयम असं ते जाणवत जातं। असा हा गीता अध्याय, त्यातला हा चौथा अध्याय आणि 10 पर्यंत श्लोक झाले आहेत। आता पुढचे जे श्लोक आहे 11 ते 23 त्या या श्लोकांमध्ये एक देवाचा न्याय आणि कर्माचं ज्ञान अशी एक विशिष्ट भूमिका सांगितली आहे। ती भूमिका बघण्यापूर्वी आपण 11 ते 23 श्लोकांचं एक निरूपण बघून घेऊयात। 11व्या श्लोकापासून आपण एक फास्ट जे आपण म्हणतो एक दर्शन घेऊयात। देवाचा माणसाशी जो व्यवहार असतो तो जशाच्या तसा या न्यायाने आहे असं सांगणारा एक विलक्षण श्लोक म्हणजे 11वा अध्यायातला पहिला श्लोक। या श्लोकाने या विशिष्ट पर्वाला सुरुवात झालेली आहे। एखाद्याला आपल्याकडे नोकरीसाठी लावून घेण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी मालकाच्या काही अपेक्षा असतात त्या चाकराकडून। पण आपली पात्रता काय हे न पाहता जर उमेदवारानेच मालकाकडनं अपेक्षा केल्या, तसं काहीतरी थोडंसं माणसाचं देवाच्या बाबतीत होत असतं। आपल्या अपेक्षांना देव पुरं पडत नाही असं त्याला वाटतं आणि मग असं त्याला वाटत असताना या श्लोकातून जो माझ्याकडे जसा येतो तसाच मी त्याला प्रतिसाद देतो असं भगवंत सांगतात। ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम। एक या ठिकाणी एक सुंदर प्रश्न गुलाबराव महाराजांना एका भक्ताने विचारला की देव भक्तांच्या मदतीसाठी जर धावून येतो असं म्हणतात, तर मग आम्हाला तर असा काही अनुभव येत नाही, मग असं कसं? असं जेव्हा विचारलं तेव्हा गुलाबराव महाराजांनी सडेतोड त्याला उत्तर दिलं, तू भक्तच नाहीये म्हणून तुझ्यासाठी देव धावूनच येत नाही। देवाकडे ऐहिक इच्छा घेऊन माणसं जातात, त्यांच्या बाबतीत देव काय करतो तर त्यांच्या बाबतीत देव कर्माचा तराजू लावतो। जे देवाकडे देवासाठी जातात त्यांच्यासाठी देव भक्ती योगाचा तराजू लावतो। त्यांची गुणवत्ता जी आहे ती आताच मागच्या वेळी आपण जो श्लोक बघितला वीतराग भय क्रोधाः यामध्ये सांगितलेल्या तत्वांवर आधारित कितपत आहे हे आधी देव बघतो। देव आमचं ऐकत का नाही, देवाला हे दिसत का नाही,
इथपासून देव झोपलाय का? देव आहे तरी काय? इथपर्यंत सगळे प्रश्न विचारले जातात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं या श्लोकामध्ये आलेली आहे, जो म्हणजे 11वा श्लोक. कोणत्यातरी प्रकारे शेवटी माणसं देवाकडेच जातात. हेही मोठं चिंतन करण्यासारखं आहे. हा जो विधान आहे, हे विधान जे आहे, हे 11व्या श्लोकामध्ये मांडलेलं आहे. यानंतर 12व्या श्लोकामध्ये आपल्याला जे काही हवं आहे, ते ऐहिक प्राप्त व्हावं म्हणून माणसं वेगवेगळ्या देवतांच्या मागे लागतात. त्यांच्या उपासनेच्या बदल्यामध्ये फळाची इच्छा करतात. पण या मनुष्य लोकामध्ये कर्मानुरूपच फळ मिळत असतं. असं परखड विधान भगवंतांनी 12व्या श्लोकात केलंय. कर्म तैसे फळ या सिद्धांताला अनुसरून हे आहे. गीतेने प्रकट केलेल्या अशा या धारणांमुळे बुद्धिनिष्ठ माणसांचा गीतेवर आक्षेप राहतच नाही. या विभागामध्ये साधकांनी आपल्या कर्मात मागच्या धारणा धारणा म्हणजे आपल्या जी विचारधारणा आहेत त्या कशा ठेवाव्यात त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. यासाठी भगवंतांनी स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. गुणकर्मांच्या भेदानुसार चातुर्वर्ण्य सृष्टी मी निर्माण केलेली आहे. स्वतःच्या प्रकृतीने किंवा माझ्या स्वतःच्या शक्तीने मी ती निर्माण केली आहे. अशी मोठी कर्म करणारा मी त्यांचा करता जरी मी दिसत असलो तरी मी मुळात अकर्ता आणि अव्यय आहे, हे तू लक्षात ठेव, असं 13व्या श्लोकात ते म्हणतात. याचं कारण मी कर्माने लिप्त होत नाही आणि मला कर्मफळाची इच्छा पण नाही. मला असं जाणणारे जे लोक आहेत, ते कर्मांनी कधीही बांधले जात नाही, असं 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे. चातुर्वर्ण जे समाजामध्ये आहेत, ते जन्मकर्माने आले आहेत असं इथे अजिबात म्हटलेलं नाही. ते अंतःकरणाचं गुण आणि त्यांच्यात असणारे जे अंतःकरणाचे गुण आहे आणि त्यानुसार ते जे काही कर्म करतात, त्यानुसारच आपण ही विशेष धारणा निर्माण होते, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ही गुणकर्मानुसार असलेली व्यवस्था जी आहे, ही सर्व समाजांमध्ये आहे आणि यामध्ये उच्च नीचतेचा प्रश्नच नसतो. त्यामुळे कोणालाही कोणतीही खळखळ किंवा संघर्ष न करता ही धारणा स्वीकारायला अजिबात अडचणच यायला नको. या बाबतीत पूर्वीच्या वर्णाभिमानी लोकांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींची भलावण न करता त्यांच्या चुकातून निर्माण झालेले प्रश्न गीतेने या बाबतीत सत्य काय हे सांगून सोडवले आहे. चातुर्वर्ण व्यवस्था इथे विशद करण्याचं काही प्रयोजनच नाही. तो विषय नंतर पुढे आलेला आहे 18वा अध्याय. इथे भगवंताच्या इच्छेने निर्माण होणाऱ्या मोठ्या कार्यांपैकी एक उदाहरण म्हणून हे एवढं फक्त घेतलेलं आहे आणि त्यातले गुणकर्म विभागशः हे एकच पद या चातुर्वर्ण्यांच्या सर्व कोडी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक किल्ली म्हणून काम करतं. मुख्य सांगायचं आहे त्यांना ते म्हणजे कर्मयोगाची 2 मूळ तत्वे. ती कोणती? तर पहिलं म्हणजे कर्तृत्वाचा अहंभाव आणि भोक्तृत्वाची आसक्ती. या 2 गोष्टी सोडून प्राप्त कर्तव्य कर्म करावे. हेच ईश्वरी कर्मांचं वैशिष्ट्य फार पूर्वी पासून चालत आलेलं आहे आणि हे ज्यांनी जाणलं त्यांनी त्याच धारणेने कर्म केली आहेत. अर्जुनाने सुद्धा त्याच धारणेने कर्मयोगाच्या या धारणेने कर्म करावीत असं भगवंत इथे सांगतात 15व्या श्लोकात. अर्जुन कोण आहे? तर सर्व प्रयत्न त्या अर्जुन रूपी आजच्या काळात आपण हे जे सर्व प्रयत्नशील साधक आहोत त्यांनी कर्मांचं तत्व नीट जाणावं. म्हणजे अशुभ आणि अज्ञानमय अशी अवस्था पक्की करणाऱ्या सर्व कर्मबंधनातून आपण सुटू शकतो. त्यासाठी कर्म करून त्याचा लेप लागू नये. म्हणून त्यासाठी अकर्म करावं. त्याचं अकर्म झालं पाहिजे आणि कर्म अकर्माच्या स्वरूपामध्ये विद्वान जेव्हा गोंधळून जातात म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा त्यांना 16व्या श्लोकामध्ये हे सर्व विस्तृत स्वरूपात समजावून सांगतात. कर्म आणि अकर्म काय आहे हे आधी आपण जाणलं पाहिजे. कर्माची गती गहन आहे हे सांगत असताना विकर्म म्हणजे काय ते पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे सांगत असताना ह्या श्लोकामध्ये अजूनच गहन असं ज्ञान झालेलं आहे. याचं कारण विकर्म या शब्दाचा अर्थ जो आहे विपरीत कर्म असा घ्यायचा की विशेष कर्म असा घ्यायचा, हा एक वादाचा विषय निर्माण झाला. यावर आपण एवढंच म्हणू शकतो की ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाला जे काही विपरीत असेल तसं कर्म करू नये आणि अनुकूल असेल असं कर्म मन लावून करावं. म्हणजे याबाबत वाद होणारच नाही. कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म अशा गोष्टी जो बघतो तो मनुष्यांमधला बुद्धिमान आहे आणि तोच कृतार्थ कर्मकृत आहे असं 18व्या श्लोकामध्ये इथे सांगितलेलं आहे. कर्मणी अकर्मयः पश्येत अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत. हे थोडं कोड्यात पाडणारं असं विधान
पण इथे भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते विचारांनी जर समजून घेतलं तर ते जास्त कठीण वाटणार नाही. साक्षात्कारी ज्ञानी व्यक्तींना आपण स्वतः चैतन्य रूप आहोत आणि शरीर आणि त्या संबंधित होणारी जी कर्म आहेत ती प्रकृतीची आहेत हे समजलेलं असतं, याचा बोध झालेला असतो. त्यामुळे अकर्तृत्व आत्मबोध आहे त्यालाच म्हणतात. ज्ञानी व्यक्ती कर्मामध्ये स्वतःचं अकर्म जाणत असतो. अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय? तर तो स्वतःच्या अकर्म बोधामध्ये प्रकृतीमध्ये होणारी जी कर्म आहे ती बघतो. याचा अजून एक अर्थ असा आहे, की अशा ज्ञानी व्यक्ती स्वतः फारसं काही कर्म न करता तिच्या संकल्पाने किंवा अधिकाराने प्रचंड कर्म, उदंड असं कर्म करत असतात. साधक व्यक्तीला सर्व कर्तृत्व हे देवाचं आहे. मी निमित्त मात्र आहे. या भावनेने ते ते हे कर्म साधू शकतात. साधकाची ही भावना मधून-मधून थोडी डळमळीत होत जाते. याउलट ज्ञानी व्यक्तीचा जो बोध असतो, त्याचे विचार जे असतात ते अत्यंत पक्के असतात. पूर्वी सगळं जे पीठ कांडायचं काम व्हायचं ना, ते जात्यावर दळलं जायचं आणि तेव्हा असं म्हणतात, की मोठमोठ्या घरांमधनं ही जी जाती होती, ती खालच्या बाजूनी पक्की काढल्या गेली असायची. जी खालची त्याच्याची जी चाती होती, ती पक्की जमिनीत असायची आणि वरची जी चाती होती, ती गोल-गोल फिरायची. त्यामुळे कितीही धान्य दळलं तरी वरची चाक गोल-गोल फिरायचं, पण खालचं मात्र अगदी पक्क होतं. असंच जे आहे ज्ञानी माणसाचं जे अकर्मणी कर्म जे आहे ना, ते इथे असं सांगितलेलं आहे. त्याचं चित्त ईश्वरीय ज्ञानामध्ये अगदी पक्क असतं. अपूर्ण ज्ञानी माणूस मात्र विवेक किंवा भावना यांच्या जाती या या रूपी हा जो खुंटा आहे, त्याने बांधलेला असतो आणि म्हणून मग त्याला हलता येऊ नये, त्याने हलू नये, त्याने डळमळीत होऊ नये म्हणून म्हणून मधून-मधून त्याला ठोकणं आवश्यक असतं. या 18व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत एकूण 6 श्लोकांमध्ये ज्ञानी पुरुषांची कर्माबद्दलची अवस्था आणि त्यांची कर्मबंधनातून मुक्त होण्याची अवस्था या सर्वांचं वर्णन आलेलं आहे. या सर्वांमध्ये कर्मसूत्रामध्ये 2च पद आहेत. त्या सर्व श्लोकांमध्ये कर्मफळाची आसक्ती आणि कर्तृत्वाचा अहंभाव हे ज्यांच्या चित्तामधून गेले त्याचं वर्णन इथे आलेलं आहे. जसं की काम संकल्प वर्जिताः त्यक्त्वा फलासंगं निराशीः यदृच्छा लाभ संतुष्टः गतसंगस्य ही जी सगळी पदं आहेत ही याला अनुसरून आहेत. त्याचा परिणाम जो आहे तो म्हणजे कर्म करून अकर्म. आता ही जी परिस्थिती आहे ही दुसऱ्या चरणामध्ये प्रत्येक श्लोकामध्ये 18 ते 21 मध्ये वर्णन आलेली आहे. ज्यामध्ये ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः शारीरं केवलं कर्म कुर्वन् आप्नोति किल्बिषम् कृत्वा न निबध्यते आणि यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते अशा प्रकारे 19 ते 23 श्लोकांमध्ये वर्णन आलेलं आहे. कर्मयोगाची भूमिका साधकांच्या मनावर ठसवण्यासाठी हा श्लोक वेगळा विशिष्ट विभागामध्ये मांडला गेलेला आहे. या श्लोक मालिकेमध्ये शेवटच्या श्लोकामध्ये ज्ञानी व्यक्ती ज्या सहज प्रेरणेने कर्म करते ती लोककल्याणाच्या दृष्टीने करते म्हणून त्याला यज्ञ अशी संकल्पना दिली आहे. ते कर्म ज्ञानी व्यक्तीच्या अंतःकरणावर अत्यंत आपण म्हणू शकतो संस्कार बंध न पाळता कोरलं जातं. यज्ञाय हे जे पद आहे इथून त्यानंतर पुढचा श्लोक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून तिथनं यज्ञ प्रकरण सुरू होतं. पण तत्पूर्वी 11 ते 22 श्लोकांची जी मालिका आहे त्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. पहिला श्लोक आहे 11वा. तो असा आहे, अत्यंत महत्वपूर्ण असा हा श्लोक. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हे पार्थ, ये यथा मां प्रपद्यन्ते, जो ज्याप्रमाणे मला भजतो, तान अहम तथा एव भजामि, त्यांना मी तसाच प्रतिसाद देतो. मनुष्य सर्वशः मम वर्तम अनुवर्तन्ते, मनुष्य मात्र सगळीकडे सर्व बाजूंनी माझ्या मार्गालाच अनुसरण करीत वागतात असं या श्लोकात म्हटलेलं आहे. आता आपण बघूया एक एक चरण आणि एकेका शब्दाचा अर्थ.
जो जसा म्हणजे ज्या भूमिकेतून माझ्याकडे येतो त्याला मी तसाच प्रतिसाद देतो. सर्व माणसं मलाच अनुसरतात. असा एक सरळ अर्थ यामध्ये सांगितलेला आहे. गीतेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण श्लोकांमधला हा एक श्लोक आहे. या श्लोका अगोदर ईश्वर प्राप्तीला योग्य झालेल्या लोकांच्या गुणांचं वर्णन आलेलं आहे आणि ते मलाच येऊन मिळतात असं भगवंत इथे म्हणतात. मग इथे प्रश्न निर्माण होतो, की देवाला पण आवड-निवड आहे का? आपल्याला हवं असलेले गुण जर समोरच्या व्यक्तीमध्ये असेल, तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. त्या व्यक्ती, ती माणसं आपल्याला आवडत असतात. माणसांमध्ये अशी जी निवड असते, तशी देवांमध्ये पण अशी ही आवड-निवड आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. वैराग्यशील भक्त, ज्ञानी अशाच लोकांना तू जवळ करतोस आणि तेच तुला येऊन मिळतात, असं का? इतरही तुझ्यातच आहेत ना. मग ते तुला त्यांना तू भेटत नाहीस का? ह्या प्रश्नाला भगवंतांनी या श्लोकातून उत्तर दिलं आहे, की त्यांना जर मला भेटायची ओढ नसेल, तर मी त्यांना कसं देऊ? त्यांना दुसरंच काहीतरी हवं असतं. ते जाणून त्यांना जे हवं आहे त्या दृष्टीने मी त्यांना प्रतिसाद देतो, असं इथे भगवंत म्हणतात. "ये यथा माम प्रपद्यन्ते" जे ज्याप्रमाणे मला भजतात, तान तथा एव भजाम्यहम्. त्यांना मी त्यानुसारच प्रतिसाद देतो. देवाला माणसं भजतात म्हणजे काय करतात? ते मनाने देवाशी संपर्क साधतात. आणि त्या भावनेनी ते त्याला आवाहन करतात, की "हे देवा, मला आता तू अमुक-तमुक दे, ही गोष्ट दे." खरंच साधक मंडळी जी असतात, जे भक्त असतात, ते देवाला त्याची भेट मागतात. तुझी प्राप्ती होऊ दे, तुझा योग येऊ दे, तुझं ज्ञान प्राप्त होऊ दे, तुझी भक्ती मला प्राप्त होऊ दे, साधनेमधले अडथळे दूर होऊ दे, तुझ्या स्मरणामध्ये एकाग्रता येऊ दे, ध्यान नीट लागू दे. अशा अनेक प्रकारच्या मागण्या त्यांच्या असतात. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे, की "देवा तू म्हणतोस, की तुझं चित्त मला दे. पण चित्त घेऊन या तू काय देशी? ऐसे मज पाशी सांग आधी." हे देवा, मी वाणी आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलण्याला खोटेपणा येईल असा व्यवहार मी करणार नाही. चित्त घेऊन जर तू त्याच्या मोबदल्यामध्ये मला रिद्धी-सिद्धी म्हणजे वैभव देणार असशील, तर मला असं काहीही नको. तुझ्या आणि माझ्यामध्ये व्यवहार करायचा असेल, तर मी तुला मन देईल आणि तू मला भक्तिभाव भरून दे. तुका म्हणे माझे तुझे घडे तर, भक्तीची रे भाव देणे-घेणे. ही खरी मोठी माणसं आहेत बघा. त्यांचं मागणं देखील तसंच मोठं आहे. त्यांना देवाकडून काही नको. देवाची प्राप्ती हवी आहे. असा हा जो साधक वर्ग आहे, हा फार कमी असतो. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत देव त्यांना तयार करून घेतो. ज्यावेळेला ते अगोदर सांगितलेल्या योग्य तयारीचे होतात, तेव्हा त्यावेळी देव त्यांना भेटतो. इतरांना तू का भेटत नाहीस? यावर देवाचं हे उत्तर आहे, की मी त्यांना भेटत नाही असं नाही, तर त्यांनाच मला भेटायची इच्छा नसते. त्यांना मी म्हणजे ईश्वर नको आहे. त्यांना माझं ऐश्वर्य हवं आहे. देवासाठी देव अशी त्यांची भूमिका नाही. तर संसारामध्ये असणारं जे सुख, ऐश्वर्य, मोठेपणा आहे, हे मिळवून देण्यासाठी देव मला हवा आहे, अशी त्यांची भूमिका असते. ज्याची अशी भूमिका असते, त्या पद्धतीने मी त्याला प्रतिसाद देतो. हा देण्या-घेण्याचा मामला असावा. या श्लोकामध्ये या श्लोकाचा अर्थ काही लोकांना असा वाटतो, की ज्यांना जे पाहिजे त्यांना मी ते देतो. देव हवा असणाऱ्यांना देव आणि सांसारिक गोष्टी हव्या असणाऱ्यांना त्या गोष्टी मी देतो. पण असं स्वच्छ इथे दिसत नाही. कितीतरी लोक कितीतरी गोष्टी मागत असतात. सर्वांच्या सर्व कामना देव पुरवताना दिसत नाही. हा फक्त देव भक्तांचा मामला नाही, तर देवी-घेवीचा मामला जास्त वाटतो. अशा माणसांना वाटतं, की गिव्ह अँड टेक ही पण देवाची पॉलिसी आहे. म्हणून ते त्याला काहीतरी देतात. म्हणजे काय? देव, धूप, उदबत्तीपासून ते सुरुवात करतात आणि सोन्याच्या सिंहासनापर्यंत सगळ्या गोष्टी ते कबूल करतात. त्याने त्या स्वीकारण्याची स्थानं पण तेच निश्चित करतात. म्हणजे मी या देवाला या ठिकाणी अशा पद्धतीचं काहीतरी देईल, असं ते निश्चित करतात. निराकार देवापासून साकार मूर्तीपर्यंत अनेक रूपामध्ये भक्ताला देव आवडत असतो. त्यात मूर्ती असलेली देवळं, पौराणिक कथांमधली देवळं, विविध सत्पुरुषांची जी स्थानं आहेत ती आहेत किंवा समाधी स्थळ आहे, कबर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वस्तू किमान एखादा केस तरी अशी काहीतरी प्रतीकं ठरलेली असतात. तिथे भाव ठेवून त्या देवाचाही भाव ते ठरवतात. हा भाव जे मागायचं त्या मानाने कमी अधिक होत असतो. सुरुवातीला काहीतरी पैसे, फळं, फुलं
देव जर मांसाहारी असेल तर बळी असं सगळं देऊन किंवा कर्ज ठेवून व्यवहार पक्का करतात. ज्यांच्या इच्छानुरूप ते घडून येतं ते त्या देवाची विनामूल्य जाहिरात करतात. भक्ताच्या भावाबरोबर देवाचा भाव पण हळूहळू वाढू लागतो. मग मोठ्या रांगा लागतात. ज्यांच्या मनासारखं होत असतं ते बोलतात. ज्यांच्या मनासारखं होत नाही ते गप्प बसतात. मनात इच्छा ठेवून एखाद्या स्थानी आलेले किंवा घरच्या घरी किंवा जिथे असतील त्या ठिकाणी मागणारे जे असतात त्यांच्यापैकी काही जणांना जे आपण अपेक्षित असतं ते मिळतं, काहींना थोडं मिळतं, काहींना काहीच मिळत नाही. असं का होतं? याचं कारण असं आहे, ऐहिक इच्छा म्हणजे जे काही मला हवं आहे, ते जे काही मागत इच्छा घेऊन जे येतात, त्यांना दिला जाणारा जो प्रतिसाद जो आहे, हा त्यांच्या कर्मांचं फळ या अर्थाने होतो. तथा एव म्हणजे त्यांच्या कर्माप्रमाणेच त्यांना फळ दिलं जातं. पुराण कथामध्ये देवाचा प्रतिसाद सांगितलेला आहे. या श्लोकामध्ये अनेक दृष्टीने पाहिलं जातं. ज्याला प्रेम हवे आहे त्याला तो प्रेम देतो. ज्या नात्याने भक्त देवाकडे बघतो, देव त्याला तसाच प्रतिसाद देतो. यशोदेने पुत्र रूपाने त्याच्याकडे बघितलं, तेव्हा तिला लढिवाळ आणि खोडकर असा मुलगा झाला. आई मुलाला शिस्तबद्ध शहाणा व्हायला शिकवत असती, तरी आतून तिला तो थोडा खोडकर, लढिवाळ असावा असंच वाटत असतं. की तिची इच्छा कृष्णाने पुरेपूर पुरवली. भ भरत जो होता त्याची बंधू भावना, हनुमंताची स्वामी भावना, सीता रुक्मिणी यांची पती भावना, यांच्या प्रेमाला त्या भावनेने अनुरूप असा प्रतिसाद भगवंतांनी दिला. रावण आणि शिशुपाल यांच्या शत्रू भावनेला देखील त्यानुसारच भगवंतांनी प्रतिसाद दिला. एक सुंदर कथा रामायणामध्ये जी आलेली आहे त्यातून आपल्याला याचा बोध होईल. राम रावण यांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा रावणाचा पुत्र जो आहे तो इंद्रजित आहे तो मारला गेला. त्याची पत्नी जी होती सुलोचना ती अत्यंत सुंदर आणि ती अत्यंत पतिव्रता होती. पती गेल्यानंतर त्याच्या सोबतच सहगमन करायचं तिने ठरवलं. सती जाण्यासाठी ती जेव्हा निघाली तेव्हा तिने रावणाला नमस्कार केला आणि त्याचा निरोप घेतला. त्यावेळी रावणाने सांगितलं की तुला जर जायचंच आहे सती तर जाण्यापूर्वी एकदा रामाला नमस्कार करून जा. अत्यंत सुंदर अशी ती पती युद्धात मारल्या गेला आहे आणि अशा परिस्थितीत शत्रू पक्षाच्या छावणीत तिने जावं ही कल्पना न केलेलीच बरी. ही मनात आणून सुलोचना म्हणाली, या परिस्थितीत जर तुम्ही मला शत्रूच्या गोटात जायला सांगितलं आणि तिथे जर माझं संरक्षण झालं नाही तर कसं होईल? तेव्हा रावण म्हणाला, त्याचं उत्तर बघा काय सुंदर आहे. रावण म्हणतो, शत्रुत्वाची भावना जी आहे ती रामाकडून नाही, शत्रुत्व माझ्याकडून आहे. तिथे काहीही विपरीत घडणार नाही. कारण जिथे राम, लक्ष्मण, हनुमान आहेत, त्या ठिकाणी तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार आहे. सुलोचना जेव्हा रामदर्शनाला गेली, तेव्हा त्यांची रामांची शांत सुंदर अशी मूर्ती बघून ती अत्यंत शांत झाली. तिने रामाला नमस्कार केला. रामाने तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिने दुःखाने तिचं दुःख बघून, तिच्या डोळ्यात पाणी बघून रामांना देखील डोळ्यात त्यांच्या पाणी आलं. त्यांनी तिला विचारलं, तुझ्या पतीला पुन्हा जीवनदान देऊ का? हे शब्द ऐकल्यानंतर सुलोचना गदगदित झाली. रामा, लोक तुझ्या गुणगान करतात, पण त्याही पेक्षा तू कितीतरी पटीने मोठा आहेस. पण असं जीवनदान घेतलेलं माझ्या पतीला देखील आवडणार नाही, म्हणून मी सती जाईल. अशा प्रसंगामध्ये बापाने मुलीला जसा निरोप द्यावा आणि आशीर्वाद द्यावा, त्याप्रमाणे रामाने तिला आशीर्वाद आणि निरोप दिला. या अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंगातून ईश्वराचे गुण दिसून येतात. पहिला म्हणजे रावणाने म्हटल्याप्रमाणे शत्रुत्व हे रामाकडून नव्हतं. एखाद्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पडतं, त्याप्रमाणे रावणाचा जो वैरभाव होता, तो रामामधून परिवर्तित झाला. प्रश्न असा येतो, की वैरभावाला वैरभाव असा ईश्वराचा प्रतिसाद जर असेल, तर त्याचं जे दयाळुत्व आहे, कृपालुत्व आहे, ते कुठे गेलं? त्याची जी सहृदयता आहे, ती कुठे गेली? हे पण सुलोचनेच्या प्रसंगावरून दिसून येतं. एकदा ती रावणाच्या पक्षातली आणि एकतर ती जी सुलोचना होती, ती रावणाच्या पक्षातली. अ, आणि दुसरं म्हणजे तिचा प्राणप्रिय पती जो होता तो नुकताच युद्धात मारला गेला होता. अशा वेळी त्या दुःखात स्वतःचं जीवन संपायचं अशा अवस्थेत तिच्या मनामध्ये कितीतरी मोठा वैरभाव निर्माण झाला असेल. पण रावणाकडून रामाच्या निर्वैर या गुणाची तिला प्रथमच माहिती मिळाली. त्या स्थितीत तो तिला एक धक्का होता. ज्याच्यासाठी आम्ही एवढं युद्ध खेळतोय, तो त्याच्या बाबतीत आम्ही काहीही अन्यायाने आणि अनीतीने जरी वागत आलो, तरीही त्याच्या मनामध्ये यत्किंचितही वैर नाही, हे ऐकून ती
अत्यंत आश्चर्यचकित झाली. त्यातूनच रामाच्या गोटातून ज्या पद्धतीने तिला वागवलं गेलं, त्यात शत्रुत्वाचा नव्हे तर मित्रत्वाचाच भाग होता. रामाचं दर्शन होतपर्यंत तिचा वैरभाव गळून पडला. प्रत्यक्ष दर्शन होऊन रामाची प्रेममय मुद्रा बघून तिचा वैरभाव पूर्णपणे नष्ट झाला. त्यामुळे त्याच्या ठिकाणी असलेली कृपा आणि सहृदयता तिच्या अनुभवाला आली. ईश्वराचे दैवी गुण त्याच्या ठिकाणी सर्वत्र विद्यमान असतातच. आमचंच अंतःकरण विकारांनी व्याप्त असतं. त्यामुळे आपण ते अनुभवू शकत नाही. हे या प्रसंगाचं सुंदर असं तात्पर्य आहे. ईश्वराचा प्रतिसाद हा त्याच्याकडे जाणाऱ्या भावाशी निगडीत असतो, हे हा श्लोक सांगतो. देवाशी जशास तसे माणसाने कसं घ्यावं? देव जेव्हा म्हणतो, की मी जशास तसे देणार, ते आपण कशा पद्धतीने स्वीकारावं? देवामध्ये जर मूळ भाव, देवामध्ये कधीही वैरभाव नसतोच. करुणा, कृपा, सदोदित त्याच्यात असते. वैर करणाऱ्यांचा परिहार करण्याच्या वेळी त्याची कृपा मध्ये येऊन त्या प्रक्रियेला अडचण निर्माण होत नाही. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. हे अवतार कार्य करत असताना तो साधूंचं परित्राण म्हणजे संरक्षण करतो, सांभाळ करतो, त्यांच्यावर कृपा करतो. त्याचप्रमाणे दुष्टांना मारून तो त्यांच्यावर आणि इतरांवर देखील कृपा करतो. या बाबतीत श्री करंदीकर जे आहेत त्यांनी गीता तत्व मंजिरीमध्ये म्हटलेलं आहे, की ज्यांच्यावर जगात धर्म व न्याय चालू ठेवण्याची, समाजाची घडी बिघडवू न देण्याची जबाबदारी आहे, त्यांच्या वर्तनाकरता हा दाखला म्हणजे उदाहरण दिलेलं आहे. ज्याच्या समाजाच्या ज्याचा समाजाच्या सुखदुःखाशी काहीही संबंध नाही, त्याने स्वतःपुरते कोणते व्रत पाळावे असे म्हटल्यास त्याने अक्रोधेन जयेत क्रोधम असं वागावं. पण गीतेमध्ये ये यथामाम प्रपद्यन्ते हा श्लोक परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता या श्लोकापर्यंत त्या श्लोकात उद्भवणाऱ्या शंकेला समाधान म्हणून सांगितलेलं आहे. त्रिगुणातीताच्या किंवा परमहंस संन्याशाच्या वैयक्तिक धर्माच्या क्षेत्रामध्ये तो आलेला नाही. त्याची तो कुठेही अपेक्षाही करत नाही. पण ज्याला जगातील न्याय अन्याय, नीती अनिती, सुष्टपणा दुष्टपणा यांचा निवाडा करायचा आहे आणि जगाचे व्यवहार नीट चालवायचे आहेत, त्याच्या वर्तनामध्ये हा प्रश्न आहे आणि श्रीकृष्णांचं त्याला जशास तसं असं उत्तर आहे. वैयक्तिक आंतरिक उन्नती साधत असताना जशास तसे म्हणजे शठम प्रति शाठ्यम या एकाच भूमिकेतून विचार करता येत नाही. राष्ट्रधर्म, समाज आणि न्याय याबाबत जेव्हा कार्य करणारी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला जशास तसे तलवारीला तलवार, बंदुकीला बंदूक अशा पद्धतीने उत्तर देणे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्या ठिकाणी देणंच आहे. पण वैयक्तिक क्षेत्रामध्ये दुसऱ्याच्या वाईटाबद्दल त्याला शिक्षा करण्याने आई मुलाला वळण लावते असं असलं तरी पण त्याच्यात योग्य बदल घडणार असेल, त्याच्या कल्याणासाठी तसं करणं आवश्यक असेल तर जरूर क्रोधाला क्रोधाने शिक्षा करावी आणि तसा प्रतिसाद द्यावा. वैयक्तिक पातळीवर आपल्या अपराधाबद्दल त्या व्यक्तीला शक्यतो सांभाळून घेण्याची प्रवृत्ती ठेवायला हवी. तसं जर केलं नाही तर पंडित सातवळकर महाराजांच्या दृष्टीने कोपिष्टाशी क्रोधाचा व्यवहार करणे इत्यादी भगवंताचा आदेश आहे असं काही जण समजतात. पण हा अर्थाचा अनर्थ देखील होऊ शकतो. शठाशी शाठ्य करणे, दुष्टांशी दुष्ट वागणे हे तत्व एकदा मान्य केलं तर त्याचा परिणाम इतका भयंकर पुढे होणार की त्याचं वर्णनही करणं अशक्य आहे. एखाद्याने एकदा मारलं तर त्याला चारदा मारणं, एखाद्याने एकदा व्यभिचार केला तर त्याला सूड म्हणून चारदा त्याचा तसा गुन्हा करणं, अशा प्रकारे दुष्ट कल्पनांचा जर प्रवाह सुरू राहिला तर दुराचाराला कोणती सीमाच राहणार नाही आणि शेवटी मनुष्य पशुपेक्षाही अधपतित होईल. धर्माचा नियम शठम प्रति शाठ्यम असा आहे. महाभारतामध्ये एक श्लोक आला आहे, अक्रोधेन जयेत क्रोधम असाधुम साधूनाम जयेत जयेत कदर्य दानेन जयेत सत्येन चानृतम. क्षमेने क्रोधाला, साधुत्वाने दुष्टाला, दानाने कृपणाला आणि सत्याने असत्याला जिंकावं हा धर्म सांगितला आहे. विनोबाजींनी त्या ठिकाणी एक सुंदर उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात की लोक असं म्हणतात की जशास तसं वागलं पाहिजे, तलवारीला तलवारीने उत्तर दिलं पाहिजे आणि आम्ही म्हणतो की आमच्याकडे तलवारी नाहीत. पूर्वी ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे तलवारी होतात ते त वरून तलवार ओळखत, आम्ही आता त वरून ताकभात ओळखतो. थोडक्यात आमच्या या तलवारीच्या बडबडीला काहीही अर्थ नाही. ज्यांच्याकडे तलवार असते त्यांना हे माहिती असते की तलवारीला तलवारीने उत्तर द्यायचे नसते, तलवारीला ढालीने उत्तर द्यायचे असते. विचारणारा जो आहे त्याच्या प्रश्नातच 5 शेर जर राग असेल
तर आमच्या उत्तरामध्ये प्रेम हे 5 शेरापेक्षा कमी नसावे, म्हणजे त्याला जशास तसे असं होईल, असं विनोबा भावे म्हणतात. थोडक्यामध्ये काय, तर समष्टीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते संपूर्ण पृथ्वीची, त्यांची वैयक्तिक आंतरिक उन्नती साधणाऱ्यांसाठी काय भूमिका असावी, हे याचं त्यांनी स्वतःमध्ये तारतम्य ठेवणं आवश्यक आहे. या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या राहू शकतात. स्वामी चिन्मयानंदांनी पेट्रोल, अणू आणि विद्युत यांचं उदाहरण देऊन, त्यांचा दृष्टांत देऊन एक सुंदर विवरण केलं आहे. ते म्हणतात, की विद्युत शक्तीवर रेडिओ लावणं, पंखा लावणं, पाणी उकळणं हे सगळं चालतं. बटन ज्या उपकरणाला जोडलेलं आहे, त्यावर ते अवलंबून असतं. हे सूत्र आपण जर ध्यानात ठेवलं, तर रेफ्रिजरेटर, ओव्हन हे त्या विद्युत शक्तीचं जसं आवाहन करतात, त्यानुसार त्यांचे परिणाम वेगवेगळे होतात. अणुशक्ती, पेट्रोल शक्ती यांचं पण तसंच आहे. देवाकडे ऐहिकातलं काही मागणं हा काही गुन्हा नाही. नाहीतर आपल्याला असं वाटतं, की मी संसार करत असताना ज्या काही गोष्टी मागतो देवाकडे, ते म्हणजे मागणं योग्य नाही, असं नाहीये. ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आपली आहे. जेव्हा माझ्या शक्तिबुद्धीच्या मर्यादांपलीकडची एखादी गोष्ट असते, तेव्हाच मी देवाचा आधार घ्यायचा प्रयत्न करतो. त्या बाबतीत त्याने जर मला मदत करण्याची इच्छा मी ठेवतो, तर मग ती ऐहिक असो किंवा पारमार्थिक असो. नामदेव महाराजांना सर्व देणारा देव आहे, असं त्यांना वाटतं. बघा, त्यांनी एक सुंदर श्लोक म्हटलेला आहे, "नाचू गाऊ आम्ही आनंदे कीर्तनी, भुक्ती-मुक्ती दोन्ही मागू देवा." आता संतांनी हे बोलणं योग्य आहे, कारण त्यामध्ये परमार्थाचा आधार आहे. कारण परमार्थ सांभाळताना संसार ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात. या उलट संसाराला आधार होईल इतपतच परमार्थ सांभाळणं हे आपण सामान्य लोक करतो. दोघांचं अंतरंग जाणणारा जो देव आहे, त्या ठिकाणी भावानुरूप प्रतिसाद देतो. ऐहिक गोष्टींचं फळ देण्यामागे देव कर्माचा तराजू लावतो आणि पारमार्थिक गोष्टींसाठी तो भक्तीचा तराजू लावतो. असं असलं तरी व्यक्ती जसजशी ईश्वराकडे आकर्षित होत जाते, तसतसा तिच्या अंतःकरणातला जो ऐहिक गोष्टींचा आकर्षणातला जो जोर आहे, तो हळूहळू कमी होत जातो. पुढे-पुढे सर्व काळ तो ईश्वरामध्ये तल्लीन होऊ लागतो. भक्तांनी अपेक्षा न करता त्याचा ऐहिकता जो आहे, ती हळूहळू सुटत जाते आणि मग अशा वेळी भगवंत स्वतःच्या जबाबदारीने त्याचा ऐहिक भाग स्वीकारतो, त्याचा सांसारिक भाग स्वीकारतो, त्याची काळजी घेतो आणि अशा प्रकारचे अनुभव अनेक भक्तांना येतात. पडता जड भारी, भक्ता सांभाळितो हरी. हे अनुकूल झाले, पण हळूहळू साधारण परिस्थितीमध्ये परमार्थासाठी अधिकाधिक अनुकूल अवस्था होत जाते. याचं पुढचं चरण आहे, मम वर्तमा अनुवर्तन्ते मनुष्याहा पार्थ सर्वशः. मनुष्य मात्र सर्वतोपरी माझ्या मार्गाला अनुसरून वागतात. काहीही असलं तरी मनुष्य सर्व प्रकारांनी माझ्याच मार्गाला अनुसरण करतात, असं म्हणण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या छटा आहेत. हा श्लोकाचा तिसरं जे चरण आहे, त्यामध्ये यदि हयन्न वर्तेयम जातु तिष्ठन्य जातु कर्मण्य तंद्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. असा 23वा श्लोक आलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. या श्लोकाशी तो संबंधित आहे. या श्लोकामध्ये जर मी सावधानतेने कर्म करणार नाही, तर लोकही माझ्याच मार्गाला अनुसरण करून तसंच चालत राहतील. वर्तम म्हणजे काय? वर्तम म्हणजे मार्ग, वाट. देवाचा मार्ग म्हणजे देवाकडे जाण्याची वाट. रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासात गेले, तेव्हा गंगा पार करून ते प्रयागला चालत गेले. तीर्थराजाचं त्यांनी दर्शन घेतलं आणि तेव्हा भारद्वाज मुनींच्या आश्रमात त्यानंतर ते गेले. मुनींनी मोठ्या भक्तिभावाने त्यांचं स्वागत पूजन केलं. दुसऱ्या दिवशी निरोप घेत असताना रामांनी विचारलं, हे मुनिवर, आता आम्ही कोणत्या मार्गाने जावे? त्यावर भारद्वाजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, रामा, सर्व मार्ग तुझ्यातच सुगम आहेत. कारण सगळे मार्ग आपणहून तुमच्याचकडे येतात. तुम्ही कोणत्या मार्गाने जाणार? मग सर्वच मनुष्य सर्वतोपरी माझ्याच म्हणजे ईश्वराच्याच मार्गाने अनुसरण करतात आणि माझ्याचकडे येतात. हे ऐकल्यानंतर सर्व प्रकारच्या माणसांना हे कसं लागू पडेल? सर्व माणसं थोडी काही ईश्वराच्या मागे लागतात. काही जण तर नास्तिक पण असतात. ते देवाकडे कसं जातात? असा विचार मनात येऊन जातो. आता नास्तिक लोकांची देवयात्रा कशी होते बघा. देवांचं अस्तित्व मानणारे आस्तिक आणि त्यांचे न मानणारे ते नास्तिक. आस्तिकांना देवाचं जेवढं नामस्मरण असतं, त्यांचं त्यांचं त्यांना देवाचं जेवढं स्मरण असतं, त्याहून जास्त विचार नास्तिकांना असतो. आस्तिकांच्या विचारामध्ये
देव आहे असा असतो. नास्तिकांमध्ये देव नाही असा आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, "मी नास्तिकाला देखील राम नाही, राम नाही असं म्हणायला सांगतो आणि त्याच्या मुखातून राम वदवून घेईन." तत्वज्ञानाच्या अंतिम सिद्धांतानुसार परमेश्वर प्रकृतीच्या अंगाने विश्वरूप होऊन राहिला आहे. जर विश्व संपूर्ण परमेश्वराने भरलं आहे, तर नास्तिक कुठे जातील? समुद्रातल्या एखाद्या बिंदूने समजा बंडखोरी केली, तरी मी पाण्याला मानत नाही असं जरी त्यांनी म्हटलं, तर बिघडलं कुठे? तो जाईल कुठे? तो समुद्रातच राहील ना. जसं भक्त पताका घेऊन जातात, त्याप्रमाणे नास्तिक देखील त्या देवयात्रेमध्ये देव नाही असा फलक घेऊन जातात. कुठे जातात? देवाकडेच. नास्तिकांमध्ये अनेक सत्प्रवृत्त पण असतात. काही कर्मशील असतात. समाजासाठी ते कार्य करत असतात. ईश्वराचं अस्तित्व त्यांना मान्य नाही, पण ते विचारशील असतात. देवांच्या जागी त्यांचा स्व हा भाव असतो. त्यांच्या अंतर्मुखातून स्वच्या शुद्ध जाणीवेची, सेल्फ कॉन्शियसनेसची ओळख होऊन तिला आत्मतत्वाच्या अनुभूतीकडे, ज्ञानतत्वाकडे ते घेऊन जातात. मग त्या तत्वाला ते ईश्वर म्हणो किंवा न म्हणो, हे शास्त्र जर सत्प्रवृत्त नास्तिक जाणून घेतील, तर त्यांचा वेग जास्त राहील. ईश्वराचं स्व हे स्वतंत्र अस्तित्व न मानणं हा सर्वात जवळचा मार्ग आहे खरं तर. नास्तिकता पक्की धरून जर स्वनिष्ठ राहिलं तरच. सर्वच जण ईश्वराप्रत जात असले, तरी त्यांची गती कमी अधिक असते. त्यापैकी दुष्प्रवृत्त उपभोगशील जे लोक असतात, ती त्यांची जी गती आहे ती सगळ्यात कमी असते. कर्मयोगाद्वारे चित्त शुद्ध झालेले ईश्वर भक्त योग ज्ञानी साधक जे असतात त्यांची गती फार फास्ट असते. अशी ज्याची मती आहे त्यांची जशी गती असते तशी, जशी मती तशी गती. तर संस्कृतमध्ये म्हणतात या मती सा गतिर्भवेत. मती म्हणजे बुद्धी, अंतःकरणाची ठेवण. व्यक्ती ज्याप्रमाणे विचार करते त्याप्रमाणे त्याची गती होत असते. आस्तिकता असो किंवा नास्तिकता व्यक्ती असली तरी. उपभोग प्रवृत्ती विषयांच्या सेवनाने हळूहळू कमी कमी होत जाते. विषयांमधून ज्ञानपरता असं त्याला म्हणतात. याला अनुसरून काही आचार्य असं देखील म्हणतात, की या जन्मात भरपूर भोगून घ्या, पुढच्या जन्मात तुम्ही विरक्त व्हाल. रामकृष्ण परमहंस असं या ठिकाणी म्हणतात, की घरात जायला अनेक मार्ग असतात. मुख्य दरवाजा असतो, काही ठिकाणी दिंडी दरवाजा, काही ठिकाणी कुंपणातून उडी मारू शकतो. तसाच एक मार्ग असतो शौचालयातून जाण्यासाठी. उपभोग प्रवृत्तीला अनुसरून ईश्वराकडे जाण्याचा जो मार्ग असे जे लोक म्हणतात, त्यांनी त्यांच्या या वाटेला शहाण्या व्यक्तींनी जाऊच नये. माणसांचा एक वर्ग असा आहे जो पशुतुल्य जीवन जगत असतो. नुसतं खाणं, पिणं, विविध उपभोग घेणं आणि मरणे एवढाच त्यांचा प्रवाह असतो. ज्ञान, मोक्ष, ईश्वर यांच्या बाबतीत त्यांना किंचितही उत्सुकता नसते. उपभोग भोगणे त्यांचे जीवनाचे केंद्रस्थान असते. अशी माणसं योग्य, अयोग्य, विधी, निषेध, धर्म, अधर्म, न्याय, अन्याय, नीती, अनिती या सर्वांचा विषय न करता केवळ विषयांना सेवक समजून ते विषयोपभोग घेत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विषय सेवक असले तरी ते एकनिष्ठ नाही. त्यामुळे जास्त सेवक लावले तर काम चांगलं होतं, अशी समजूत जी असते ती चुकीची असते. त्याचप्रमाणे विषय आणि त्यांचे प्रकार जास्त वाढवल्यामुळे त्यातून ते फार त्या विषयांमध्ये भोगप्रवीण होऊन जातात आणि म्हणूनच सुख मिळाले आणि उपभोग मिळाला तरी त्यातून त्यांना समाधान काही मिळत नाही. अशा व्यक्तीला कधी-कधी या सुखाच्या मार्गात एखादा धक्का बसतो आणि मग नैसर्गिकपणे त्याची विचारशीलता जागृत होते. कुठेतरी उपभोगांमध्ये होत असताना काहीतरी वेगळं करावं म्हणून तो विचार करू लागतो. ज्ञान म्हणा, देव म्हणा, ईश्वर म्हणा या मार्गाकडे वळून तो थोडा बघू लागतो. हत्तीला किती वेळा अंघोळ घातली तरी तो पुन्हा पुन्हा चिखलात जाऊन अंग अंग चिखलाने माखून घेतो. त्याचप्रमाणे उन्नत होत असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा पुन्हा पुन्हा उपभोगामध्ये बुडण्याची इच्छा होत